नाना पटोले आपल्यासोबत आहे, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. इन्फ्रास्ट्रक्चर मॅन म्हणून ज्यांचं नाव घेतलं जात होतं, आता कुठेतरी ते फेल झालेत का? कारण मिसिंग लिंक पूर्णपणे बंद आहे. आपण पाहिलं असेल की सी लिंक हे काँग्रेसच्या काळात म्हणले तर आजही ताटमानानं उभं आहे आणि ते मुंबईची शान आहे. यांचे सरकार आल्यानंतर यांनी जेवढे काही ब्रिज बांधले त्याच्यातलं आत्ताच 1 मेला मिसलिंगचा उद्घाटन झालं. आता तो मिसिंग झाला. म्हणजे भ्रष्टाचार त्याच्या कुठल्या मर्यादा नाही. कोल्हापूरमध्ये जे कॉन्ट्रॅक्टरनी मोर्चा काढला त्या मोर्चामध्ये आपण पाहिलं की त्या कॉन्ट्रॅक्टरनी सांगितलं की 55% कमिशन यांना द्यावं लागतं. एवढं भ्रष्टाचारी सरकार जे महाराष्ट्रात आणि देशात आहे त्याचे परिणाम आहे की जनतेच्या पैशाची लूट करून जनतेचीच गैरसोय निर्माण करणं हाच यांचं काम आहे आणि त्याचे परिणाम आज जनता भोगते आहे. भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा कॉन्क्रिटीकरण असेल ते मोठ्या प्रमाणात करणार असं सुद्धा या सरकारकडून सांगितलं जातं. हे बोलायला तो एक्सपर्ट आहे, फक्त बोला आणि रेटून बोला. पण वस्तुस्थिती आता पुढे आली आहे ना. याला आम्हाला राजकारण करायचं नाही. तर बीजेपी म्हणतात की आम्ही राजकारण, आम्हाला राजकारण करायचं नाही. तुमच्या भ्रष्टाचाराची पोल खुलली आणि म्हणून आज सभागृह बंद केलं. विरोधकांची तीच पुढचा प्रश्न तोच आहे, तुमची मागणी नसताना सभागृह स्थगित करणार. म्हणून सांगत आहे की भ्रष्टाचाराची पोल खोल होऊ नये म्हणून मुख्यमंत्र्यांनी आज सभागृह बंद केलं. नागपूरमध्ये जी दुर्घटना घडली आहे, 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते. मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. अशा प्रकारे इमारती धोकादायक आहेत, त्या दर पावसाळ्यात कोसळतात आणि सरकार त्या या सगळ्यावरती लक्ष ठेवत असताना नोटीस दिली केवळ सांगतो. सरकार ज्या पद्धतीनं घोषणाबाज सरकार जे आहे हे फक्त जनतेचे निर्दोष लोकांचा जीव घेणारं हे व्यवस्था आहे. त्यांच्या भ्रष्टाचाराच्या बाबत ते चर्चा करत नाही. भ्रष्टाचाराची चर्चा केलं तर आमच्यासारखं दुधाने धुतलेले आम्हीच आहोत, दुसरं तर कोणीच नाही आहे. ज्यांनी भगवान श्रीरामाला नाही सोडलं तर हे जनतेला सोडणार आहे का? एकदम स्पष्ट आहे. आणि म्हणून भ्रष्टाचाराच्या नावाने लूट माजवलेली आहे, म्हणजे विकासाच्या नावाने यांनी लूट माजवलेली आहे. हे चित्र आपल्याला या पाहायला मिळतं. नागरिकांना काय आव्हान करणारा जोराचा वारा मुसळधार पाऊस सध्या पाहिला. या सरकारच्या भरोशा घराच्या बाहेर निघू नका, नाहीतर तुमचा जीव जाईल अशीच परिस्थिती आज आपण पाहतोय. आणि म्हणून जनतेला हेच आवाहन करतो की मुंबई आणि मुंबई आजूबाजूला आणि महाराष्ट्रात सर्वत्र हा पाऊस नाही, फक्त मुंबई आणि मुंबई आजूबाजूला आहे. तर कोणी घराच्या बाहेर निघू नये एवढंच आमचं आव्हान.